नमस्कार प्रेक्षकांनो, मी अनघा. माझी आवडती सिरियल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. ठिपक्यांची रांगोळी हा मागच्या वीकमध्ये अप्रतिम दाखवला आहे. सुरुवात झाली आहे अंजली मॅडमपासनं. अंजली मॅडम कानेटकरांच्या घरी आल्या, पण त्याच वेळी अप्पूने दादा काकांना विश्वासात घेऊन तिच्या मनातलं सगळं काही सांगितलं. अप्पू बाळासाठी नाही म्हणत होती, खरं कारण तिची आईच होती. आणि का नसावं, तिची आई लहानपणी तिच्याशी फार वाईट वागली आणि त्यामुळे तिची खूप हेळसांड झाली. तिला कुठेतरी असं वाटत होतं, जर मी चांगली आई झाले नाही तर. दादा काकांनी तिला खूप छान समजवले आणि शेवटी तिचा निर्णय किती महत्त्वाचा आहे बाळ ठेवण्यासाठी हे तिला पटले. सुवाईंनी बोलण्याच्या नादातून अंजलीबाईच्या तोंडून शेवटी खरं वदवून घेतलंच. अंजलीबाईला अप्पूच्या प्रेग्नेन्सीशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त हवा होता तो बदला, तो म्हणजे शशांक आणि अपूर्वा दोघे वेगळे व्हावेत. बाळ जर आलं त्यांच्या आयुष्यात तर दोघं जण कायम एकत्र राहतील ही सल त्यांच्या मनात होती, म्हणून त्यांनी ती बोलून दाखवली. प्रेक्षकांनो, सुवाई आणि अंजलीबाई किती फरक आहे नाही परिस्थिती आणि परिवेशाचा. सुवाई अंजलीबाईच्याच वयाच्या असतील कदाचित, पण सुवाईंचा समजदारपणा, सुवाईंची विचार करण्याची पद्धत किती छान आहे. परिवार काय असतो, फॅमिलीतले लोक किती महत्त्वाचे असतात आणि पुढच्या भविष्याचा विचार या सगळ्याच दृष्टीने सुवाईंनी विचार केलेला असतो. पण अंजलीबाई एवढ्या शिकल्या सवरलेल्या असूनसुद्धा या कानेटकर कुटुंबापुढे त्यांचे विचार फिकेच पडले. सगळ्या कानेटकर कुटुंबांनी अप्पूच्या पाठी खंबीरपणे उभी राहायची ताकद दाखवली अंजलीबाईंना. तिथेच मनातून मात्र ह्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. तरीसुद्धा उगाच प्रतिवाद करायचा म्हणून अप्पूचा निर्णय किती ठाम आहे हा त्यांनी अप्पूकडून वदवून घ्यायचं ठरवलं. आणि त्यांनी सगळ्यांसमोर अप्पूला सांगितलं की अप्पू तूच सांग, तुला हे मूल हवं आहे की नको आहे. अप्पूने जर असा विचार केला आणि तिच्या आईचा हेतू वाईट आहे हे तिच्या तेव्हाच लक्षात आलं. आणि ती आणि शशांक जर ह्या बाळामुळे एकत्र राहणार असतील तर तिने हा डिसिजन पटकन घेतला की मला हे बाळ हवंय. प्रेक्षकांनो, कुठे ना कुठे अप्पूसारखी मुलगी प्रत्येक नवतरुणीमध्ये असतेच. म्हणजे लग्न झालेल्या तरुण मुलींमध्ये कुठे ना कुठे बालिशपणा दिसतोच. कोणालाच घरी सगळ्याच प्रत्येक गोष्टीची सवय नसते. म्हणजे माहेरी सासरी आल्यावरच मुली एक एक गोष्टी शिकतात ना. अप्पूने जेव्हा होकार दिला बाळ ठेवण्यासाठी तेव्हा कानेटकर कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी वाखाणण्याजोगता होता. सगळेजण खूप खुश झाले अप्पूच्या निर्णयामुळे, पण अंजलीबाई मात्र खूप दुखावल्या गेल्या. त्यांना कुठेतरी असं वाटलं की आपण आपल्याच मुलीवरती खूप जास्ती टाईम आणि खर्च वेस्ट केला आहे. कारण अप्पूने त्यांच्या मनाविरुद्ध निकाल दिला ना की तिला हे बाळ ठेवायचं. अंजलीबाईसाठी बाळ म्हणजे ओझं आहे, पण त्याच अप्पूसाठी बाळ म्हणजे येणारा आनंद आहे हे तिने अगदी एका क्षणात जाणून घेतलं. तिला ते सगळं प्रेम द्यायचे जे तिला मिळालं नाहीये आणि ह्यालाच तर आयुष्य म्हणतात, नाही का प्रेक्षकांनो. कुठेतरी ना मी या मालिकेशी खूप कनेक्टेड आहे प्रेक्षकांनो, कारण अप्पू हे कॅरेक्टर जे आहे ना, तिने तिच्या पास्टमध्ये जे काही अनुभवलं आहे ना, कुठेतरी मी या कॅरेक्टरशी खूप निगडीत आहे. म्हणजे एक्झॅक्टली नाही, पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये अप्पूच्या लाईफमध्ये आणि माझ्या लाईफमध्ये खूप साम्य आहे. असो, पण त्यामुळे कदाचित ही मालिका आम्हाला जास्तीच कनेक्टेड आहे. तर आता अप्पूने होकार दिल्यानंतर सगळ्या कानेटकर कुटुंबाने मस्तपैकी जल्लोष केला आहे आणि पुन्हा एकदा कानेटकर कुटुंब कशाप्रकारे एकत्र आलं हे त्यांनी खूप छान दाखवलं आहे. आणि अप्पूचा हा डिसिजन अप्पूने मनापासून घेतला म्हणून या निर्णयाला छान दुजोरा मिळाला आणि अप्पूला कळाले की तिची काय चूक होती. पण इतके दिवसापासून आपण मालिकेमध्ये जो ट्रॅक मिसिंग करत होतो ना प्रेक्षकांनो, तो त्यांनी या वीकमध्ये अतिशय सुंदर प्रकारे मांडलाय. कानेटकर कुटुंबांनी अप्पूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, तिचा निर्णय कसा बरोबर आहे कसा चूक आहे हे तिला डिसाईड करणं, खरं तर हीच खरी योग्य पद्धत आहे. पण आता अप्पूने होकार दिला म्हटल्यावर शशांकला असं झालंय, अप्पूला कुठे ठेवून कुठे नको आणि काय काय तयारी करू बाळाच्या आगमनाची आणि काय नाही. शशांक इज जस्ट टॉप ऑफ द वर्ल्ड. शशांकसारखा आनंदी शशांकच, पण आता शेवटी शशांकसुद्धा नवतरुणच आहे. काही गोष्टी त्यालाही कळत नाही. सगळेजण परफेक्ट नसतात प्रेक्षकांनो. पण कानेटकर कुटुंबाने येणाऱ्या बाळाचं स्वागत अगदी जंगी करायचं हे ठरवलं आहे. अप्पूचं कोड कौतुक व्हायला सुरुवात झाली आहे. माईंनी त्यांच्या
सासूबाईंची साडी अप्पूला दिली आहे. माईंना असं वाटतंय कुठे ना कुठे हा आशीर्वाद अप्पूला मिळायला हवा, जो मानसीला मिळाला नाही, म्हणून तिच्या बाबतीत काहीतरी झालं. असतात मोठ्या माणसांच्या अशा श्रद्धा, पण अप्पूनेही अगदी आनंदाने ती साडी स्वीकारली आणि कौशिक आजोबांनी सुद्धा वेळ न दवडता पटकन एंट्री केली आहे. आजोबांनी एकमेकांना आलिंगन देऊन भेट दिली आहे आणि पुन्हा एकदा कानेटकर कुटुंबामध्ये जे मिसिंग होतं ते आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालं आहे. अप्पूने माईच्या शब्दाचा मान राखून इतकी सुंदर नऊवारी नेसली आहे की ती खूप गोड दिसते आहे. पण आता ह्या नऊवारीमध्ये आपल्या लेकीला बघून आपसुकच कौशिकदांच्या डोळ्यात पाणी आलं आहे आणि कुठेतरी वडिलांच्या मनात हा विश्वास पक्का बसलाय की माझा निर्णय चुकीचा नाहीये, माझी अप्पू अगदी चांगल्या घरात गेली आहे आणि सुखात नांदते, हे त्यांच्या चेहऱ्यावरनंच कळतं. प्रेक्षकांनो, या मालिकेत प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी एवढ्या छान पद्धतीने आखलंय, रेखाटलंय की मालिका खरंच छान वाटते. माईंनी अगदी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अप्पूला औक्षण वगैरे केलंय. येणाऱ्या बाळाचं स्वागत अगदी मंगलमय पद्धतीने झालंय. खरं तर हे सगळं त्यांनी आता तरी खूप छान दाखवता येते. फक्त पुढे काही अपघात होऊ नये वगैरे या सगळ्याच गोष्टींची काळजी तर घ्यावीच लागेल ना. आणि अशा प्रकारे अप्पूच्या बाळाचं कोड कौतुक सुरू झालंय आणि शशांकने ह्या सुखाच्या क्षणी एक सुंदर गाणं सुद्धा गायलंय आणि तेही अप्पूच्या फरमाईशवर. खरं तर आता आपल्याला कोणीतरी येणार ग हे गाणं इथे एक्सपेक्ट होतं, पण असो, शशांकने त्याच्या पद्धतीने घन आज बरसे अनावर हो हे गाणं खूप छान पद्धतीने गाणं म्हटलेलं आहे आणि अप्पूच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद आपल्याला दिसतोय. रॅदर ती आई होणारे हा सुखाचा अनुभव तिच्या चेहऱ्यावर त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवला आहे. ज्ञानदा ही खरंच खूप सुंदर ॲक्टिंग करते, त्यात शंकाच नाही. आणि शशांक म्हणजे चेतन वडनेरे हा सुद्धा, दोघांनीही एकमेकांबद्दल समाधान व्यक्त केलंय. अप्पूचा निर्णय योग्य आहे हे शशांकने सुद्धा तिला छान पटवून दिलंय. दादा माईंनी सुद्धा त्यांची जबाबदारी झटकली नाही. दादांनी माईंना छान समजवले की आता बाळणपणाची तयारी आपल्याकडेच करावी लागेल. अपूर्वाला सुद्धा आपल्या घरीच राहू द्या, म्हणजे त्या मॅडमला काही म्हणजे एक्सेप्ट नाही आहे अपूर्वाचं बाळणपण. माईसुद्धा अगदी कर्तव्यदक्ष गृहिणी आहेत. खरं तर माई आणि अप्पू हे दोन कॅरेक्टर असे आहेत ना की त्यामुळे ठिपक्याची रांगोळी मालिका बघावीशी वाटते म्हणजे वाटतेच. अरेच्या, पण हे काय, आत्ता तर अप्पूला दिवस गेले आणि ती चक्क घोरायला पण लागली. पण आता ह्या घोरण्याचा शशांकला जरा जास्तीच त्रास होतोय आणि का नसावा, म्हणजे रात्री जर झोप झाली नाही तर माणूस दिवसा उभंच राहू शकत नाही. प्रेक्षकांनो, याचा अनुभव मला तर फार आहे. आता अप्पूने घोरणे सुरू केल्यामुळे शशांकची झोप काही पूर्ण होईना. पण आता ह्या सगळ्या धुमीमध्ये प्राचीने जरा गडबड केली, पण तीही न कळता आता प्राचीकडनं दिव्यातलं तेल सांडलंय. कारण तिला आता शेवटी ती पण अल्लडच आहे म्हणा, फोनवर बोलता बोलता तिच्याकडनं ते तेल सांडलंय. पण आता ह्या घोरण्याच्या गोष्टीमुळे अप्पू आणि शशांकमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालेत. वाद म्हणजे प्रेमळ वाद. कुकी त्यांच्यामध्ये पडलाय, भांडणं मिटवायचा प्रयत्न करतोय, पण शशांक आणि अप्पू कुकीला बोलू देतील तर शपथ. पण आता फायनली कुकीने या दोघांचे भांडणं मिटवत त्यांना सांगितलं की अरे बाबा, दुर्गा आत्या येतीये हे सांगायला मी आलो होतो. पण प्रेक्षकांनो, कुठेतरी दुर्गा आत्या येतीये ह्यानंतर दुर्गा आत्या ह्या विषयाची चर्चाच झाली नाही. मग खरंच दुर्गा आत्या येतीये की सांगायसाठी हा ट्रॅक आपल्याला दाखवला, हे आता पुढच्या वीकमध्ये बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता प्राचीच्या हलगर्जीपणामुळे अप्पूचा अपघात होणार, तोच पन्ना काकूने तिला सावरलं. कदाचित आपल्याला या दृश्यातून असं दाखवायचं असेल की पन्ना काकू काही या मालिकेमधली रिअल विलन नाही आहे. पन्ना काकूने खूप काळजीने अप्पूला सावरलं, तुला कुठे लागलं तर नाही ना, तिची अगदी आपुलकीने चौकशी केली आणि प्राचीला चांगलाच ओरडा दिलेला आहे. तेव्हा प्राचीने सुद्धा पटकन सॉरी म्हटलेलं आहे अप्पूला. पण कुकी मात्र दंगच झाला. पन्ना, हे सगळं तू बोलतेस? पन्ना काकू म्हणतात, मी काय शत्रू आहे का अप्पूची? तिचं चुकलं तर फक्त मी तिला बोलते, रागवते, याचा अर्थ असं नाही की मला तिच्या येणाऱ्या बाळाची काळजी नाही आहे. ह्यातून पन्ना काकू अगदी वरवर बोलते, पण ती निर्मळ मनाची आहे हे त्यांनी छान प्रकारे सिद्ध केलं आहे. आणि अप्पूला या गोष्टीची जाणीव आधीपासूनच होती. प्राचीने पटकन सॉरीसुद्धा म्हटलं आहे अप्पूला आणि अप्पूने सुद्धा प्राचीला सॉरी म्हटलं आहे. छान दाखवलं आहे प्रेक्षकांनो त्यांनी. जर एकमेकांच्या मनामध्ये गैरसमज नसले तर कुटुंब खरंच खूप चांगल्या पद्धतीने सोबत राहतं. पन्ना काकू आणि अप्पूचं मनोमिलन झालेलं दाखवलंय. पण या सगळ्या गडबडीमध्ये शशांकचा वाढदिवस मात्र खरंच सगळे विसरले होते.
पण आता ह्याची भरपाई म्हणून सगळे वाढदिवस विसरलेच असंच सगळेजण दाखवणारे, पण माईंनी मात्र वाढदिवस लक्षात ठेवून शशांकसाठी मुगाचा शिरा केलाय हे पण त्यांनी छान दाखवलंय. आणि कानेटकर कुटुंबानी ठरवलंय म्हणजे अप्पू सहित सगळ्यांनी की शशांकला छानपैकी सरप्राईज द्यायचं आणि त्याला कळूच द्यायचं नाही की सगळ्यांना कळलंय की आज त्याचा वाढदिवस आहे बाबा. पण बिचारा शशांक एकटाच मनाशी बडबड करतोय. इतके दिवस त्याला त्याचा वाढदिवस साजरा करावा वाटत नव्हता, पण अप्पूच्या येण्यामुळे त्याला हे असे गोड गोड सरप्राईज छान वाटायला लागले. म्हणून त्यांनीही ठरवलं की अप्पूला सरप्राईज द्यायचं. पण दादा काकांनी त्याचा चांगलाच वडा केला प्रेक्षकांनो. दादा काका काहीतरी FDचा कागद घेऊन आले आणि त्याच्यासाठी दिलाय. तेव्हा शशांकला असं वाटतं दादा काकांच्या तरी लक्षात असेल, पण दादा काकांनी मात्र खूप सुंदर अभिनय करून शशांकला गंडवलंय की त्यांनाही माहितीच नाहीये की नेमकं आज शशांकचा वाढदिवस आहे. पण येणाऱ्या बाळाचं स्वागत म्हणून त्यांनी शशांकला FD दिली आहे. पण शशांक मात्र या गोष्टीमुळे जरा वैतागलाच. पण खाली आल्यावर जास्ती सस्पेन्स न ठेवता सगळ्यांनीच शशांकला वाढदिवसाचं विश केलंय आणि शशांकसारखा आनंदी शशांकच झाला हेच वाक्य तोंडात येणार. अप्पूने गिफ्ट पण दिलंय आणि भर म्हणून कौशिकदा सुद्धा आलेत. माईंनी शशांकचं ऑक्शनसुद्धा केलं आहे आणि छान पद्धतीने शशांकचा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे. पण या सगळ्या धुमीमध्ये शशांकने एवढ्या सगळ्या जणांमध्ये अप्पूला मात्र बेडरूममध्ये घेऊन गेला आहे. खरं तर हे मला जरा ऑड वाटलं, पण असो शेवटी मालिकाच ही. काही गोष्टी खटकायच्या तर काही गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी सुरू आहेत असं म्हणून समाधान मानायचं. तर अप्पूला त्याने सरप्राईज देण्यासाठी त्याच्या रूममध्ये आणलं आहे आणि सजवलेली बेडरूम तिला दाखवून चकित केलं आहे. अप्पूला ती बेडरूम खूप आवडली, खूप छान पद्धतीने सजवली आहे. पण ही सगळी भरपाई मागच्या वाढदिवसाची होती बरं का. आणि शशांकने हे सगळं बोलून पण दाखवलं की मागच्या वाढदिवसाला तू सगळं हे केलं होतंस, पण मी ते केलं आहे हे नाकारलं आणि ह्या सगळ्या कटू आठवणी मिटवायच्या होत्या म्हणून हे सरप्राईज. अप्पूला ते सरप्राईज खूप फॅब्युलस वाटलं आणि दोघांनीही एकमेकांसोबत पुन्हा एकदा छान विचार शेअर केले की तू नवरा म्हणून खूप चांगला आहेस, तू मला खूप छान सपोर्ट देतोस. हे सगळं अप्पूने शशांकशी शेअर केलं आहे. फक्त आता प्रियकराचा टिपिकल नवरा नको व्हायला अशी अपेक्षा अप्पू मॅडमची आहे, जशी सगळ्याच तरुणींची असते. पण कुकी गँगनी पण छान मजा घेतली बरं का या दोघांची. तर आता अप्पूच्या ह्या वाक्यावरती पुढचा ट्रॅक दिसणार आहे. अप्पू घोरतीये या गोष्टीचा शशांकला जरा जास्तीच प्रॉब्लेम झाला आहे आणि अप्पूला स्वप्न पडलं आहे की यामुळे शशांक तिची बेडरूम सोडून गेला आहे. तर आता अप्पू तिचे हे गरोदरपणाचे दिवस कसे एन्जॉय करते हे सगळं पुढे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता आणखीन कोणी विलनची एंट्री होणार आहे ते पुढे बघूयात. बट आय होप सगळं काही छान दाखवण्यात यावं. हा खास प्रीकॅप आवडलेला तुमच्यासाठी आज संडे स्पेशल प्रेझेंट केला आहे. आणि प्रेक्षकांनो काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपलं चॅनल जरा फ्रीज झालं आहे, त्यामुळे यूट्यूब ते प्रमोट करत नाही आहे. हरकत नाही आहे, मी आणखीन 1 आठवडाभर वाट बघणार आहे, नाहीतर आपण दुसरं चॅनल काढून त्यावर ठिपक्याची रांगोळी देऊयात. आय होप तुम्ही मला सपोर्ट करालच. हा कंटेंटच असा आहे प्रेक्षकांनो, त्याला इलाज नाही आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे चॅनल काढावेच लागतात. तुम्ही मला समजून घेऊ शकता अशी मी अपेक्षा करते. आणि व्हॉईसमध्ये तुम्हाला जर माझा हा रिव्ह्यू ऐकायचा आहे तर आपलं ते पहिलं चॅनल आहेच, त्यावर मी डेली व्हॉईसमध्ये तुम्हाला रोज ह्या मालिकेचा रिव्ह्यू देईलच. पण तुम्हाला फोटो बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल किंवा नवीन चॅनलला. त्यामुळे मी तुमच्यासाठी खास हा प्रीकॅप टाकलाय. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. खरं तर ट्रॅक छान होता म्हणून टाकावासा वाटला. असो आता असे चढ उतार येणारच, पण तुमच्यापर्यंत डेली रिव्ह्यू पोहोचावा आणि माझा आवाज हा माझा मेन उद्देश आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी हा सगळा खटाटोप. पण असो, तुम्हाला हॅपी संडे. आणि रिव्ह्यू कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.